विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होतीये। या पत्रकार परिषदेत नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला उत्तर देणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर राहुल नार्वेकर काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना अधिक विचारूया। तुषार, राहुल नार्वेकरांनी काल स्पष्टता केलेली होती आपल्या प्रतिक्रियेमध्ये, रात्री उशिरा त्यांची प्रतिक्रिया आली होती की मी जर काही कायदे मोडून किंवा नियमबाह्य असा काही निकाल दिला असेल तर नक्कीच त्याच्यावर टीका होऊ शकते, मात्र मी तसं काहीही केलेलं नाही। आज मात्र उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेतायत, काय अपडेट आहे? सुवर्ण, आपण त्यानंतर विधवा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला, हा निकाल अर्थात एका गटाला निराशा होणार यात काही यामध्ये पूर्ण दोमत नाही। उद्धव ठाकरेंचा हा निकाल अत्यंत जिव्हारी लागला आणि स्वतः उद्धव ठाकरे या संदर्भातले आपल्याला थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्याला पत्रकार परिषद घेऊन या प्रत्येक मुद्दे खोडून काढताना पाहायला मिळणार आहेत। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंसोबत ज्या प्रकारे वकील असतील त्याचप्रमाणे राहुल नार्वेकरांनी नेमकं कोणत्या निकषावरती हा निकाल दिला या संदर्भात ते प्रत्येक कायदेशीर बाजू आपल्याला मांडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद 4 वाजता होणार आहे आणि 5 वाजता राहुल नार्वेकर त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देखील देणार आहेत। हे उत्तर देत असताना कोणत्या निकषावरती एकनाथ शिंदेची शिवसेना आहे हे त्यांनी ज्या प्रकारे जाहीर केलं, ते कोणकोणते निकष लावण्यात आले ते निकष सुद्धा ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगताना पाहायला मिळणार आहे। मात्र निकालानंतर उद्धव ठाकरे आपल्याला आक्रमकपणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात आणि त्याला राहुल नार्वेकर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुढे जाऊया। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली। दावोस दौऱ्यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, ही जनतेच्या पैशाची खुलेआम लूट आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळेंनी केली। सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला मंत्री सुधीर मुनगंटीवारांनीही उत्तर दिलं। पैशाची उधळपट्टी, एकीकडे अंगणवाडी भगिनींना द्यायला तुम्हाला पैसे नाहीत, कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आणि करोडो रुपयाचा नुकसान, चुराडा हा दावोसला जाताना ज्या पद्धतीने होतोय हे अतिशय दुर्दैवी आहे। त्याच्यावर कोणतीही चर्चा नाही। 24 तास 24x7 365 दिवस फक्त नकारात्मक भूमिका। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आम्ही हे केलं होतं, तुम्ही सुद्धा हे केलं तर महाराष्ट्र वेगाने पुढे जाऊ शकेल। कधीच मी यांना ऐकतच नाही हो। पत्रकार परिषदेमध्ये फक्त टीका, अतिशय निम्न शब्दाचा उपयोग आणि अशा पद्धतीचं डावोसवर काय खर्च जागा, इकडे काय खर्च जागा आणि अशा पद्धतीने भ्रम निर्माण करणं